we'll discuss the topic of array of object. So what is meant by array of object and how to create the array of object. So when a multiple object of a class are to be, we can use the array of object. Creating the array of object is similar creating the array of any other data type. So syntax of creating array of object, first use class name, then object array name and provide size semicolon. ठीक आहे. एक सिंपल सिंटॅक्स बघितला त्यामध्ये असणारे क्लास नेम अरे ऑब्जेक्ट नेम अँड साईज लास्टला सेमिकोलॉन. एक सिंपल प्रोग्राम आहे बघा. राईट अ प्रोग्राम टू डिक्लेअर अ क्लास स्टाफ. क्लास नेम काय सांगितलेला आहे स्टाफ हॅव्हिंग डेटा मेंबर ॲज नेम आणि पोस्ट. त्याच्यामध्ये डेटा मेंबर्स कुठले सांगितले नेम आणि एक सांगितला पोस्ट. ऍक्सेप्ट दिस डेटा फॉर 5 स्टाफ. किती लोक स्टाफसाठी सांगितली साईज 5 आणि डिस्प्ले द नेम ऑफ स्टाफ. ठीक आहे. ऍक्सेप्ट आणि डिस्प्ले दोन फंक्शन यूज करायचे आहे. त्यानंतर स्टाफ माझा क्लास नेम असणार आहे त्यामध्ये डेटा मेंबर्स कुठले नेम आणि पोस्ट. सो रेग्युलर फर्स्ट वी use the header file hash include conio.h iostream.h then creating a class. So class name काय आहे स्टाफ ओपनिंग कर्ली ब्रॅकेट प्रायव्हेट मध्ये काय केले मी कॅरेक्टर नेम आणि पोस्ट जे दोन डेटा मेंबर होते ते काय केले डिक्लेअर केले. सो पब्लिक फर्स्ट void accept फंक्शन यूज केला त्यामध्ये एंटर द नेम आणि पोस्टला काय केलं ऍक्सेप्ट केलं डिस्प्ले केला नेम आणि पोस्टला. त्यानंतर माझा क्लास काय केला मी एंड केला. नेक्स्ट बघा इथपर्यंत सिमिलर आहे जो क्लासचा सिंटॅक्स आपण बघितला त्याप्रमाणे. नेक्स्ट वन आहे void main. त्यामध्ये इंटीजर काय क्रिएट केलंय मी आय. ठीक आहे क्लिअर स्क्रीन. आता ॲरे ऑफ ऑब्जेक्ट काय सांगितलं होतं सिंटॅक्स क्लास नेम ॲरे ऑफ ऑब्जेक्ट नेम आणि ब्रॅकेट मध्ये साईज. किती स्टाफ साठी सांगितली साईज 5. सो 0 to 4 पर्यंत आपल्याला 5 भेटणार आहे. सो माझी कंडिशन कशी असणार आहे 0 to 4. सो फॉर लूप यूज होणार आहे इथे म्हणून मी काय क्रिएट केला आय डिफाईन केला. त्यानंतर स्टाफ ऑब्जेक्ट झाला एस ब्रॅकेट मध्ये 5 स्टाफचा डेटा हवाय म्हणून 5 साईज प्रोव्हाइड केलेली सेमिकोलॉन. फर्स्ट फॉर लूप आय इज इक्वल टू 0 semicolon I less than equal to 4 then I plus plus. Why? बिकॉज मला 5 स्टाफ सांगितलंय 0 to 4 म्हणजे काय असणार आहे माझे 5 स्टाफचा डेटा मला भेटणार आहे. सो ऑब्जेक्ट थ्रू दोन्ही फंक्शन काय केले मी ऍक्सेस केले एस ऑफ आय डॉट ऍक्सेप्ट सेमिकोलॉन क्लोज. आता एस ऑफ आय डॉट ऍक्सेप्ट काय घेतलेला फर्स्ट आय ची व्हॅल्यू 0 आहे. सो 0 व्हॅल्यूला तो ऍक्सेप्ट करणार अगेन तो इन्क्रीमेंट होणार आय ची व्हॅल्यू 1 झाली अगेन एस ऑफ 1 ला ऍक्सेप्ट करणार अगेन नेक्स्ट आय इन्क्रीमेंट झाला 2 एस ऑफ 2 ला तो ऍक्सेप्ट करणार देन इन्क्रीमेंट होऊन 3 होणार आय ची व्हॅल्यू. सो आय इज इक्वल टू 3 चेक दी कंडिशन आय लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन सॅटिस्फाय. सो एस ऑफ 3 हा प्रिंट होणार. त्यानंतर 3 इन्क्रीमेंट झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू झाली 4. सो आय इज इक्वल टू 4 आय लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन सॅटिस्फाय. सो एस ऑफ 4 तो ऍक्सेप्ट करणार अगेन 4 ला इन्क्रीमेंट होऊन 5 झाला आय इज इक्वल टू 5 देन आय लेस दॅन इक्वल टू 4 कंडिशन नॉट सॅटिस्फाय. सो तो कुठे जाणार आहे बाहेर. सो सी आउट मध्ये काय असणार आहे नेम आणि पोस्ट दोघेही डिफाईन केले अगेन युझिंग फॉर लूप अगेन अप टू 5 पर्यंत तो चेक करेल जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाय होती तो व्हॅल्यू प्रिंट करणार आणि प्रोग्राम काय होईल ज्या वेळेस तुमची कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली म्हणजे आय इज इक्वल टू 5 आला त्यावेळेस कंडिशन तुमची चेक सॅटिस्फाय नाही झाली त्यावेळेस तो काय होणार आहे प्रोग्राम टर्मिनेट होणार आहे. क्लिअर. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट कसा क्रिएट करता क्लास नेम ॲरे ऑब्जेक्ट नेम आणि साईज युजिंग फॉर लूप घेतला मी 5 साईज सांगितले म्हणून 0 to 4 पर्यंत मी व्हॅल्यू काय करते सॅटिस्फाय त्यावेळेस प्रोग्राम काय होणार आहे तुमचा टर्मिनेट होणार आहे. समजली कन्सेप्ट.